अमरावतीच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये NICU मध्ये लागलेल्या आगीत 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर 6 मुलं जखमी झाली आहेत। घटनेनंतर हॉस्पिटलची पाहणी करत माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेत। व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचं सांगितलं जात असलं तरी व्हेंटिलेटरचा सप्लायर कोण, त्यात कोणी फॉल्ट केला होता का, इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये त्रुटी होत्या का, अशी विचारणा त्यांनी केली आहे। तसंच सरकारवर 56% कमिशनचं सरकार असा गंभीर आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। व्हेंटिलेटर ब्लास्ट झालं असं एक्सप्लेनेशन देतात आहे। आणि हे पहिल्याच वेळा नाहीये, ह्याच्या आधी पण 2 वर्ष आधी असं झालं होतं। ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची, काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचंय, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा। लक्ष द्या, इन्फ्रामॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या। हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या। कधी आदिवासी विभागाचे पोरं त्यांना फूड पॉइझनिंग होतं, कधी डफरीन मधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये। हे सगळं बस बंद करा। हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। ह्यांना काही घेणं देणं नाहीये गरिबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही।